नमस्कार. आजचा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या एका श्रोत्याने पशुपतीनाथ व्रताबद्दल एक यूट्यूब व्हिडिओ क्लिप पाठवली आहे आणि त्यात असं म्हटलंय की ह्या व्रतामध्ये कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे. आता हे ऐकल्यावर साहजिकच उत्सुकता वाढते. तर आज आपण या व्रताचे नियम आणि त्यामागची संकल्पना काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हो. आणि हे फक्त आपण नियमांची एक यादी नाही सांगणार आहोत. आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की ह्या व्रताच्या प्रत्येक लहान-सहान कृतीमागे काही विशेष अर्थ दडलेला आहे का, हे शोधणं. कारण अनेकदा काय होतं ना, अशा परंपरांमध्ये श्रद्धेसोबत एक खूप सखोल विचार असतो. हे व्रत भगवान शिवाच्या पशुपतीनाथ रूपाला समर्पित आहे आणि त्या नावातच खरं तर खूप मोठा अर्थ आहे. पशुपतीनाथ हे नाव ऐकलं की मला थेट नेपाळमधलं ते प्रसिद्ध मंदिर आठवतं. पण या नावाचा नेमका अर्थ काय आहे? आपण तिथूनच सुरुवात करूया का? हो, नक्कीच. पशु म्हणजे आपण ज्याला फक्त प्राणी समजतो तसं नाही. संस्कृतमध्ये पशु म्हणजे असा प्रत्येक जीव जो मायेच्या किंवा सांसारिक बंधनांमध्ये अडकलेला आहे. आणि पती म्हणजे स्वामी किंवा पालनकर्ता. तर पशुपतीनाथ म्हणजे सर्व जीवांचे, म्हणजे बंधनात अडकलेल्या प्रत्येक आत्म्याचे स्वामी. त्यामुळे हे व्रत करताना आपण फक्त स्वतःसाठी नाही, तर त्या सर्व जीवांच्या स्वामीची आराधना करतो. ही भावनाच या व्रताला वेगळी उंची देते. वा, म्हणजे हे फक्त मला काहीतरी हवंय एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. ही एक खूपच व्यापक संकल्पना आहे. चला मग या व्रताच्या तपशिलात जाऊया. क्लिपानुसार हे व्रत सोमवारी करायचं, बरोबर? हो, सोमवार हा शंकराचा दिवस मानला जातो आणि यातला मुख्य नियम म्हणजे हे सलग 5 सोमवार करायचं असतं. यात खंड पडू देता येत नाही. एकदा का तुम्ही संकल्प केला की 5 सोमवार पूर्ण करायचेच. हे एक प्रकारचं शिस्त आणि सातत्याचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे कमिटमेंट खूपच महत्वाची आहे. पण मला एक प्रश्न पडलाय की याच्या पूजेच्या जागेबद्दल आणि वेळेबद्दल काही खास नियम आहेत का? कारण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण घरीच पूजा करतात. इथेच या व्रताचं वेगळंपण आहे. या स्रोतानुसार याची पूजा घरी नाही तर शिवमंदिरात जाऊनच करायची असते. आणि ती सुद्धा दिवसातून 2 वेळा. 2 वेळा? हो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. दोन्ही वेळा मंदिरात. आणि यातला एक नियम तर मला खूपच इंटरेस्टिंग आणि तितकाच अवघड वाटला. तो म्हणजे पहिल्या सोमवारी जे मंदिर निवडलं तेच मंदिर पुढचे 5ही सोमवार वापरावं लागतं. म्हणजे मंदिर बदलता येत नाही. अगदी बरोबर. आणि इतकंच नाही तर ज्या घरात राहून तुम्ही व्रत करत आहात ते घरही तेच असायला हवं. या नियमामागे ना एक ऊर्जा आणि स्थाननिश्चितीची कल्पना असू शकते. जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी वारंवार सकारात्मक ऊर्जेसह जाता तेव्हा त्या जागेसोबत तुमचं एक नातं तयार होतं. ती जागा तुमच्या साधनेची साक्षी बनते. हा विचार ऐकायला खरंच खूप छान वाटतो. पण व्यवहारात थोडा अवघड असू शकतो. समजा एखाद्याला कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागलं तर मग त्याचं व्रत खंडित होतं का? याबद्दल व्हिडिओमध्ये काही माहिती आहे का? नाही, यावर त्यात स्पष्टता नाहीये. पण अशा नियमांमधनं हेच सूचित होतं की हे व्रत सुरू करण्यापूर्वी पूर्ण नियोजन आणि मानसिक तयारी करणं अपेक्षित आहे. ही केवळ 1 दिवसाची पूजा नाही तर 5 आठवड्यांची साधना आहे. आणि वेळेचंही तसंच आहे. सकाळची पूजा तुम्ही कधीही करू शकता, पण संध्याकाळच्या पूजेची वेळ निश्चित आहे. ती म्हणजे प्रदोष काळात. प्रदोष काळ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. याची आपण व्याख्या करूया का श्रोत्यांसाठी? हो, प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या साधारणतः 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतरची 45 मिनिटं. हा जो साधारण 1.5 तासाचा काळ आहे, पौराणिक मान्यतेनुसार हा तो काळ आहे जेव्हा भगवान शिव कैलास पर्वतावर आनंदाने नृत्य करतात आणि ते अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात. त्यामुळे या काळात केलेली प्रार्थना किंवा पूजा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते अशी एक श्रद्धा आहे. याकडे वळूया. सकाळच्या पूजेची तयारी कशी करायची? व्रताच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी केस धुवून स्नान करायचं, एक प्रकारची शारीरिक शुद्धी. त्यानंतर पूजेची थाळी तयार करायची. या थाळीतलं साहित्य महत्वाचं असणार, कारण प्रत्येक वस्तूचं काहीतरी प्रतीक असतं. काय काय लागतं? बरोबर. थाळीत जल, पंचामृत, चंदन, अक्षता, जानवे, कलाव म्हणजे तो जो लाल धागा असतो तो, फुलं, बेलपत्र, भांग, धोत्रा, धूप आणि दीप यांसारखं साहित्य घ्यायचं जे भगवान शिवाला प्रिय मानलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं आहे की साहित्यापेक्षा भावना महत्वाची आहे.
ही साहित्याची यादी तशी बरीच मोठी आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शहरात धोत्रा किंवा भांग मिळणं अवघड असू शकतं. मग अशा वेळी काय करायचं की श्रद्धेपोटी हे सगळं जमवणं आवश्यकच आहे? हाच मुद्दा महत्वाचा आहे. या स्रोतानुसार देव भाव पाहतो, साहित्य नाही. तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे ते शुद्ध मनाने अर्पण करणं जास्त महत्वाचं आहे. पण हो, थाळी घेऊन मंदिरात गेल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे संकल्प. संकल्प म्हणजे एक प्रकारची प्रतिज्ञा, स्वतःला आणि देवाला दिलेलं वचन. अगदी तसंच. देवासमोर हात जोडून प्रार्थना करायची की हे देवा, मी आजपासून तुमची 5 व्रतं करण्याचा संकल्प करत आहे. माझी अमुक मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी मला शक्ती द्या आणि माझं व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या. हा संकल्प म्हणजेच तुमच्या व्रताचा उद्देश स्पष्ट करणं. आणि या संकल्पात आपल्याला आपण उपवास कसा करणार हेही ठरवावं लागतं, बरोबर? म्हणजे फलाहार की एक वेळ जेवण? हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही पहिल्या सोमवारी जो नियम स्वतःसाठी ठरवाल तोच नियम 5ही सोमवार पाळावा लागतो. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मी फक्त फळं खाऊन व्रत करणार तर 5ही सोमवार तेच करावं लागेल. यात बदल करता येत नाही. हे पुन्हा एकदा आत्मनियंत्रण आणि वचनबद्धतेचं प्रतीक आहे. संकल्प झाल्यावर अभिषेक आणि पूजा करून घरी परतायचं. सकाळच्या पूजेतून एक संकल्प आणि समर्पण दिसते, पण मला वाटतं खरं रहस्य संध्याकाळच्या पूजेत आहे. कारण तिथे काहीतरी खूपच खास आणि वेगळे नियम आहेत. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. संध्याकाळच्या पूजेतच या व्रताचं सार दडलेलं आहे. प्रदोष काळात मंदिरात जाण्यापूर्वी घरीच काही तयारी करायची असते. घरी बनवलेला एखादा गोड प्रसाद जसं की शिरा किंवा हलवा तयार करायचा. आणि महत्वाची अट म्हणजे तो प्रसाद असा असावा की त्याचे 3 समान भाग करता येतील. 3 समान भाग, हे इंटरेस्टिंग आहे. आणि या प्रसादासोबत अजून काही विशेष वस्तू न्यायची असते का? हो, आणि तीच या व्रताची खासियत आहे. प्रसादासोबत 6 दिवे घ्यायचे. हे दिवे मातीचे किंवा अगदी गव्हाच्या पिठाचे बनवलेले असले तरी चालतात. सकाळच्या पूजेच्या थाळीतच हा प्रसाद, 6 दिवे आणि बाकीचं संपलेलं साहित्य पुन्हा भरून मंदिरात जायचं. अच्छा, म्हणजे तयारी पुन्हा करायची आणि मंदिरात गेल्यावर पुन्हा सकाळसारखीच पूजा. जवळपास तशीच, पण थोड्या फरकाने. तिथे पुन्हा भगवान शंकराचा 3 वेळा अभिषेक करायचा. आधी पाण्याने, मग पंचामृताने आणि शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने. त्यानंतर पूजा आरती करायची. पण त्यानंतर येतो सर्वात महत्वाचा आणि प्रतिकात्मक भाग. तो म्हणजे दिवे आणि प्रसादाचा. बरोबर. सोबत आणलेल्या 6 दिव्यांपैकी 5 दिवे तिथेच मंदिरात शंकरासमोर प्रज्वलित करायचे आणि जो प्रसाद आणला आहे त्याचे तिथेच 3 समान भाग करायचे. त्यापैकी 2 भाग देवाला अर्पण करायचे. आणि तिसरा भाग? आणि तो एक उरलेला दिवा, त्याचं काय? तो तिसरा भाग आणि न लावलेला 6वा दिवा आपल्या थाळीत परत ठेवायचा. म्हणजे आपण देवाला 2 हिस्से अर्पण करून एक हिस्सा प्रसाद म्हणून परत घेतो. त्यानंतर आरती करून शांत मनाने घरी परतायचं. अरे वा, म्हणजे मंदिरातली ऊर्जा किंवा प्रकाश आपण घरी घेऊन येतो, ही कल्पनाच किती सुंदर आहे. दिस इज मोर दॅन जस्ट अ रिच्युअल, इट फील्स डीपली पर्सनल. पण घरी आल्यावर त्या दिव्याचं आणि प्रसादाचं काय करायचं? घरी आल्यावर मुख्य दारातून आत शिरताना आपल्या उजव्या हाताला तो 6वा दिवा लावायचा. एका अर्थाने तो 6वा दिवा म्हणजे एक प्रकारची स्पिरिच्युअल सुवेनियर आहे. तुम्ही केवळ प्रार्थना करून परत येत नाही, तर देवाकडून एक अंश, एक प्रकाश सोबत घेऊन येता, जो तुमच्या घरात प्रकाश देतो. दिवा लावताना काही विशेष प्रार्थना करायची असते का? हो, दिवा लावताना अशी प्रार्थना करायची की हे देवा, मी तुमच्या मंदिरातून हा प्रकाश माझ्या घरी घेऊन आले आहे. माझं घर नेहमी असंच प्रकाशमान राहो आणि माझी मनोकामना पूर्ण होवो. ही कृती म्हणजे आपल्या वैयक्तिक जागेला त्या दिव्य ऊर्जेशी जोडणं. स्वतःच खायचा. तो प्रसाद फक्त आणि फक्त व्रत करणाऱ्या व्यक्तीनेच खायचा. तो घरात इतर कोणालाही द्यायचा नाही. यामागे अशी कल्पना असू शकते की तो देवाकडून थेट तुमच्यासाठी आलेला आशीर्वाद आहे. तो ग्रहण केल्यावर तुम्ही आपल्या संकल्पानुसार जेवण करून व्रत पूर्ण करू शकता. कमाल आहे. म्हणजे प्रसादाचे 3 भाग करण्याची ही कल्पना खूपच प्रतिकात्मक आहे. 2 भाग देवाला अर्पण करणे म्हणजे आपल्या कर्माचं आणि श्रद्धेचं फळ देवाला समर्पित करणे, आणि तिसरा भाग स्वतःसाठी ठेवणे म्हणजे देवाचा आशीर्वाद प्रसाद म्हणून नम्रपणे स्वीकारणे. हा एक प्रकारे भक्ती आणि कर्तव्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी बरोबर. हे समर्पण आणि स्वीकाराचं एक सुंदर मिश्रण आहे.
आणि यात आणखी एक महत्त्वाचा नियम आहे की एका वेळी 5 व्रतांचा संकल्प फक्त एकाच मनोकामनेसाठी करायचा असतो. म्हणजे तुमचं लक्ष आणि ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित राहते. आणि 5व्या सोमवारी काही विशेष असतं का? हो, 5व्या सोमवारी व्रताचं उद्यापन म्हणजे सांगता केली जाते. उद्यापनाची पद्धतही साधारणतः सारखीच असते, पण त्या दिवशी काहीतरी दानधर्म करण्याची किंवा ब्राह्मणाला भोजन देण्याची प्रथा असू शकते, जेणेकरून व्रताची सांगता चांगल्या कर्माने होईल. या माहितीनुसार जर हे व्रत इतके श्रद्धेने आणि नियमांनी केलं तर पशुपतीनाथ भगवान कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्या प्रकर्षानं लक्षात आली. या व्रतामध्ये बाह्य नियमांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व आंतरिक शिस्तीला आणि सातत्याला आहे. एकच मंदिर, एकच घर, एकच उपवासाचा नियम, हे सगळं मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाईन केल्यासारखं वाटतंय. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. हे केवळ उपवास करणे नाही, तर ती एक शिस्तबद्ध साधना आहे. प्रत्येक कृतीला एक विशेष अर्थ आहे जो श्रद्धेशी जोडलेला आहे. मंदिरातून एक दिवा घरी आणणं हे केवळ एक काम नाही, तर ती एक भावना आहे की आपण देवाच्या प्रकाशाचा एक अंश आपल्या आयुष्यात आणत आहोत. तर आज आपण पशुपतीनाथ व्रताची केवळ माहिती नाही घेतली, तर त्यातील प्रत्येक नियमामागे दडलेला संभाव्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. 5 सलग सोमवार, एकच मंदिर, प्रसादाचे 3 भाग आणि घरी आणलेला तो 6वा दिवा, हे नियम आता केवळ नियम न वाटता एका सुंदर संकल्पनेचा भाग वाटत आहेत. निश्चितच यातून हेच स्पष्ट होतं की श्रद्धा आणि परंपरेमध्ये अनेकदा असे काही पैलू असतात जे वरवर पाहता केवळ कर्मकांड वाटतात, पण खोलात शिरल्यावर त्यात मानसशास्त्र, आत्मनियंत्रण आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे धडे दडलेले असतात. या माहितीमध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली आहे की देव साहित्यापेक्षा भाव पाहतो. संपूर्ण चर्चेतही आपण हेच पाहिलं की प्रत्येक नियमामागे एक भाव आहे. यावरून एक विचार मनात येतो, आपण आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा अगदी रोजच्या जीवनात बाह्य गोष्टींना म्हणजे काय करतो याला जास्त महत्त्व देतो की आपल्या आतल्या हेतूला म्हणजे का करतो याला? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. नमस्कार.